या सगळ्यावर आपले लक्ष असणार आहे। आता दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या 50 घडामोडींचा सुपरफास्ट आढावा आपण घेऊयात। साताऱ्याच्या नायगावमध्ये सावित्रीबाई फुलेंना भुजबळांनी केलं अभिवादन। भुजबळांनी अभिवादन केल्यानंतर सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत शुद्धीकरण। साताऱ्याच्या नायगावमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या 193व्या जयंतीचा सोहळा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भुजबळांकडून सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन। मुंबईतील मराठा समन्वयक अंतरवाली सराटीमध्ये दाखल। मुंबईतील आंदोलनाच्या नियोजनाबाबत मराठा समन्वयकांची जरांगेंशी चर्चा। सरकारने जरांगेंच्या दबावाखाली येत अध्यादेश काढला तर आम्ही न्यायालयामध्ये जाणार। सरकार जरांगेंसमोर झुकलं तर ओबीसी आंदोलन करणार। बबनराव तायवाडे यांचा सरकारला इशारा। आणि जोपर्यंत मराठा आरक्षणावर तोडगा निघत नाही तोपर्यंत जरांगेंनी आंदोलनावर ठाम राहावं। जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनामध्ये मी सहभागी राहणार। बच्चू कडूंचा जरांगेंना पाठिंबा। जरांगे पाटलांनी उभारलेलं रणशिंग योग्यच। मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार टोलवाटोलवी करतंय। ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावण्याचा सरकारचा प्रयत्न। विनायक राऊतांचा आरोप। आरक्षणाच्या अनुषंगाने जरांगे पाटील यांनी उभारलेलं रणशिंग हे योग्य आहे असं माझं मत आहे। कुणबी आणि मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये भांडण लावायचा हा प्रकार चाललेला आहे। अभिनेते सयाजी शिंदे यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। मराठा आरक्षणासाठी जरांगेंना पाठिंबा। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, सयाजी शिंदे यांची प्रतिक्रिया। अमोल कोल्हेंना पाडण्याचा विडा काहींनी उचललाय, मात्र छत्रपतींचा आशीर्वाद असेपर्यंत कोल्हेंना भीती नाही। जयंत पाटलांची अजित पवारांवर टीका। लोकसभेतला युती धर्म विधानसभेलाही पाळला जाईल। प्रहारने युती धर्म पाळला तर आम्ही सुद्धा पाळू, रवी राणांची प्रतिक्रिया। महानंदचा कारभार गुजरात स्थित एनडीबीबीला देण्याचा संचालक मंडळाकडून ठराव। अमूलला राज्यातील दुधाची बाजारपेठ खुली करण्यासाठी निर्णय। दूध उत्पादक संघर्ष समितीचे राज्य समन्वयक अजित नवले यांचा आरोप। महानंद गुजरातला गेल्यास ठाकरे गट शांत बसणार नाही। महाराष्ट्रात धृतराष्ट्राचं सरकार। राऊतांची महायुती सरकारवर जोरदार टीका। महाराष्ट्राचे 2 उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही की अशा प्रकारे रोज महाराष्ट्रातून एक उद्योग एक व्यवसाय खेचून उरबडून नेला जातोय गुजरातमध्ये आणि तोंडाला कुलूप लावून बसलेले आहे। हे कसले या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत? महानंद आणि सरकारच्या कामातील त्रुटीमुळे ही परिस्थिती। महानंदवरून मंत्री छगन भुजबळ यांचा राज्य सरकारला घरचा आहे। महानंद आणि सरकार यांनी ज्या पद्धतीने जे काम करायला पाहिजे होतं त्या कामामध्ये कुठेतरी त्रुटी निश्चितपणे झालेली आहे। अमूलचं जे काम जे आहे ते एक वेगळ्या पद्धतीने फार पुढे गेलेलं आहे। आता ते हिंदुस्थानात आणि जगात त्याचं काम केलेलं आहे। महाभेसळ सरकारचा राज्यातील संस्था खिळखिळा करण्याचा प्रयत्न। हे सरकार आपल्याच राज्याचा गळा का घोटतंय? महानंदवरून विजय वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर घणाघात। महानंदचा कारभार गुजरातमध्ये जाणार हे पूर्ण चुकीचं। एनडीडीबी ही गुजरातची संस्था नाही। महानंद एनडीडीबीच्या ताब्यात देणार नाही। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। संजय राऊतांचा अफवा पसरवण्याचा धंदा। महानंदवरून नितेश राणेंचा संजय राऊतांवर निशाणा। महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींचं तुफान येणार। महाविकास आघाडीतील पालापाचोळा साफ करून टाकणार। चंद्रशेखर बावनकुळेंचा महाविकास आघाडीवर पुन्हा एकदा हल्लाबोल। भाजपकडे असलेल्या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा। पार्थ पवारांची मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। गाव स्तरावर बूथ कमिटी तयार करण्याच्या सूचना। आगामी निवडणुका महायुती एकत्र लढणार। लोकसभेच्या 45हून अधिक जागा जिंकणार। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास। तर महायुती जिल्हास्तरीय मेळावे झाल्यानंतर बूथ स्तरावर मेळावे घेणार। बावनकुळेंची पत्रकार परिषदेत माहिती। टक्केची लढाई जिंकून आम्ही जिंकणार आहोत। 45+ म्हटलंय आणि आम्ही कुठल्याही बॅटलफील्डवर नाही आहे। आम्ही सरळ 45+ जिंकतो आहे। लोकसभेसाठी 2 आणि विधानसभेला 15 जागा लढवण्याची आमची तयारी। लोकसभेला अमरावतीतून नवनीत राणा आमच्या तिकिटावर लढल्या तरी हरकत नाही। आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य। ते लोकसभेसाठी का विधानसभाच फोकस असणार आहे? आम्ही जास्त विधानसभेवर फोकस करू। किती मतदारसंघ विधानसभेला हवे? 15 पर्यंत आहे आमची तयारी। लोकसभा लोकसभेची आमची
आता तेच 15-20 तारखेला आमची एक बैठक आहे. त्याच्यामध्ये आम्ही सर्वे केल्यानुसार आपण कुठं मजबूत होऊ शकतो तेव्हा आपण 1-2 सीट मागू. बावनकुळेंवर गल्ली बोळात फिरून पुढचा पंतप्रधान कोण हे विचारण्याची वेळ आली का? राज्यभरात होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्यावरून जयंत पाटील यांचा खोचक टोला. महायुतीची 5 जानेवारीला महत्वाची बैठकीला महायुतीतील सर्व प्रमुख नेते राहणार उपस्थित. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्व. 15 दिवसात मराठा नोंदी सर्वेक्षण करत असाल तर 2 महिन्यात राज्यातील सर्व जातींची जनगणना करा, छगन भुजबळांची मागणी. 15 दिवसात करणार. एका वर्तमानपत्राने सांगितलं की पुण्यात आम्ही 2 दिवसात करणार. मला आनंद आहे, ते करा. पण म्हणूनच माझं म्हणणं आहे, जर 2 दिवसात आणि 15 दिवसामध्ये हे सगळं सर्वेक्षण होत आहे तर आणखीन 2 महिने घ्या आणि सर्व जाती गणना करून टाका ना. नितीश कुमार आणि उद्धव ठाकरेंमध्ये काल फोनवरून प्रदीर्घ चर्चा. संजय राऊतांची माहिती. तर काँग्रेसकडे इतर कामांचा भार, त्यांच्यावर जास्त भार टाकायला नको, इतरांनीही पुढाकार घ्यावा, ही सर्वांची भूमिका असल्याची राऊतांची माहिती. राजाराम कारखान्याच्या संचालकांना झालेल्या मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल. सतेज पाटील गटाच्या 23 कार्यकर्त्यांवर. ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरे यांच्या जामिनावर आज उच्च न्यायालयात सुनावणी. जिल्हा बँकेच्या रेणुका सूतगिरणी प्रकरणामध्ये बेकायदेशीररित्या कर्ज प्रकरणात अद्वै हिरे जेलमध्ये. आज जामीन मिळणार का, याकडे जिल्ह्याचं लक्ष. कांदिवलीतील कंत्राटदारांना मुंबई महानगरपालिकेची नोटीस. 18 ठिकाणी रस्त्याच्या कामादरम्यान झाडांना हानी पोहोचल्यानं पालिकेची गंभीर दखल. म्हाडाच्या कोकण मंडळाची रखडलेली सोडत जानेवारी अखेरपर्यंत काढणार. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची माहिती. म्हाडाच्या 2970 घरांच्या सोडतीची अद्याप तारीख जाहीर नाही. साताऱ्याच्या नायगावात सावित्रीबाईंच्या जन्मवाड्यापासून दिंडी. सावित्रीबाईंच्या जीवनपटाचं देखाव्यातून सादरीकरण. शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग. अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यातील आखेगावमधील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी. विद्यार्थिनींकडून सावित्रीबाईंची वेशभूषा साकारत अभिवादन. कुर्ला आणि भांडूपमध्ये उद्या 10% पाणी कपात. जलवाहिनीची गळती रोखण्यासाठी दुरुस्ती करणार. रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा आज बंद राहणार. पाईपलाईनच्या दुरुस्ती देखभालीसाठी पाणीपुरवठा बंद. नागरिकांनी काटकसरीनं पाणी वापरण्याचं आवाहन. अहमदनगरच्या नगरदेवळे गावात 2 गटात तुफान राडा. मुलांच्या भांडणातून झालेल्या हाणामारीत 3 जण जखमी. 2 दिवसात राज्याला 500 कोटींचा फटका. ट्रक चालकांच्या देशव्यापी संपात राज्यातील ट्रक चालक सहभागी झाल्यानं जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम. ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत भाजीपाल्याची दरवाढ. भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड. पालघरमधील वसई, विरार आणि नालासोपाऱ्यात इंधनाचा तुटवडा. पेट्रोल डिझेलचे टँकरच न आल्याने पेट्रोलसाठी नागरिकांची तारांबळ. वसईचा माणिकपूर पेट्रोल पंप बंद. यानंतर बातमी नवी मुंबईमधून. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधील भाजीपाल्याचा दर 10% वाढला. वाहन चालकांच्या संपाचा भाज्यांच्या दरावरही परिणाम. सोलापुरात अंगणवाडी महिलांचा सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचा कार्यक्रम. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची उपस्थिती. पनवेल ते वांद्रे एसी बस सेवा 1 जानेवारीपासून बंद. 7 वर्षावरील जुन्या वाहनांना मुंबईत प्रवेश नसल्यानं बस सेवा बंद. मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता खालावली. एक्यूआयच्या सर्वेक्षणानुसार बीकेसीमध्ये सर्वाधिक खराब हवा. बीकेसी परिसरात हवेची गुणवत्ता 192 अंकांवर. एलटीटी रेल्वे स्थानकात अस्वच्छता केल्यास 100 रुपये दंड. रेल्वे स्थानकात 3 महिन्यांसाठी क्लीनअप मार्शलची नियुक्ती. पुन्हा एकदा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा आपण पाहूयात. बेस्टला महापालिकेकडून 500 कोटींची मदत. नवीन बसेसच्या खरेदीसाठी बेस्टला फायदा होणार. पालिकेकडून आतापर्यंत बेस्टला 8000 कोटींची मदत. छत्रपती संभाजीनगरमधून सर्वाधिक प्रवाशांचा वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास. जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा 100% प्रतिसाद. मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको. कापूस रस्त्यावर फेकत शेतकरी आक्रमक. नाफेड मार्फत खरेदी भाव न मिळाल्यास गावबंदीचा इशारा. चंद्रपूर लगतच्या ताडाई केंद्रीय कार्यशाळा परिसरातील वाघ अखेर जेरबंद. वनविभागासह स्थानिकांचा सुटकेचा निश्वास. चंद्रपूरच्या वन्यजीव शुश्रूषा केंद्रामध्ये वाघाची रवानगी. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात 8 महिन्याच्या बाळाला सोडून महिलेचं पलायन. औषध आणायला जात असल्याचं सांगत महिलेनं काढला पळ. सीसीटीव्हीच्या सहाय्यानं महिलेचा शोध सुरू. नाशिकमध्ये विनाव्याजी कर्जाचा आमिष देत 400 ग्राहकांची फसवणूक. मुख्य संशयित महिलेसह 6 जणांना अटक. 5 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. परभणीमध्ये पोलीस पाटलांच्या रिक्त जागेसाठी आरक्षण सोडत. जिल्हाधिकारी कार्यालयात 55 पोलीस पाटलांसाठी गावनिहाय पदभरतीचं आरक्षण निश्चित. नांदेडच्या बोरीमधील महादेव मंदिराच्या पुनर्बांधणीचं काम सुरू. तीर्थक्षेत्र विकास निधीतून मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी 3 कोटींचा निधी मंजूर. 1 जानेवारीपासून वस्तूवर किंमत आणि उत्पादनाची तारीख छापणं बंधनकारक. केंद्र सरकारकडून पॅकेजिंग विषयक नियमांमध्ये बदल.
युपीआयचा वार्षिक 100 अब्ज व्यवहारांचा टप्पा पूर्ण. मागील वर्षात युपीआयनं 100 अब्जांचा टप्पा पार करत 118 अब्जाचे व्यवहार केल्याची नोंद.